केंद्रीय मंत्रिमंडळाने सलग कार्यकाळात सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष ठरावाद्वारे अभिनंदन केले। मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानवंदना दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील 4399 दिवस हा केवळ कालावधी नाही, तर भारताच्या प्रगतीचा आलेख नव्याने लिहिला गेलेला सुवर्ण काळ आहे। त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वात वाढवण बंदर, मेट्रो, समृद्ध रस्ते आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना पाहायला मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज लातूर येथील सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात रुद्राभिषेक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम व निरोगी आरोग्यासाठी भगवान महादेवाच्या चरणी यावेळी प्रार्थना केली। तसेच या प्रसंगी वृक्षारोपण देखील केले। वरुण सरदेसाई यांनी महानगरपालिकेकडे रविवारी आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बांधकाम कामांवर बंदी घालण्याची विनंती केली आहे। विकास महत्त्वाचा आहे, पण प्रत्येक नागरिकाला विश्रांती घेण्याचा, मानसिक व शारीरिक ताणातून सावरण्याचा आणि कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याचा हक्क तितकाच महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। आज मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश कार्यालय मुंबई येथे विविध विषयांवरील मागण्यांची निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी संवाद साधला। त्यांची निवेदने स्वीकारून त्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देखील संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले। डहाणू येथील एकाच परिवारातील 2 मुलींसोबत घडलेली घटना तसेच स्टुडंट विजाच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे मोठे षडयंत्र असल्याचा दाट संशय होत असून या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे पोलीस महासंचालक DGP यांना तात्काळ SIT स्थापन करून चौकशीचे आदेश दिले आहेत। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या 27व्या वर्धापन दिन समारंभ शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मंडळी, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। मतांसाठी फसवणूक करणारं हे विश्वासघातकी सरकार आहे। आता 80 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात आलं। उद्या आणखी निकष लावून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाईल। मग पुढील निवडणुकीत पुन्हा अशाच कुठल्या तरी योजनेचा तात्पुरतं गाजर दाखवलं जाईल। आमदार रोहित पवार यांची घणाघाती टीका। बारा वर्षांतील सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम, देशाला कायम रांगेत ठेवणे। ज्या देशात थोर विभूतींनी स्वाभिमान शिकवला, तिथे आज एका माणसाभोवती अंधभक्तीने रांगण्याची नवी स्पर्धा सुरू आहे। रांगेत उभे राहा, विकास येतोय, अंबादास दानवे यांची सरकारवर घणाघाती टीका। ज्यांना फुटायचे असते ते कोणत्याही परिस्थितीत फुटतात। तुम्ही त्यांना कितीही सन्मान दिला, पायघड्या घातल्या, तरीही बैमानीची मानसिकता असलेला किडा एकदा संपूर्ण शरीरात शिरला की तो माणसाचे मन आणि मेंदू दोन्ही पोखरून टाकतो। खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका।